राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लक्ष्य व कार्य. प्रस्तुत पुस्तकात माननीय बाळासाहेबांचे काही मूलभूत विषयांवरील 6 बौद्धिक वर्ग आहेत. या बौद्धिक वर्गांना 31 वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी एखाद्या त्रिकालाबाधित सत्याप्रमाणे त्यात मांडलेले विचार आजही संदर्भपूर्ण वाटतात. प्रस्तुत पुस्तकातील बौद्धिक क्रमांक 5, बौद्धिकाचा विषय प्रचारक पद्धती. देशात संघकार्याचा जसजसा विस्तार होत गेला तसतसा सर्वत्र एकसारखी यंत्रणा, रचना असावी, पॅटर्न असावा याचा विचार केला गेला. प्रचारक ही कल्पना अस्तित्वात आली. यामागेही एक प्रदीर्घ भूमिका आहे. संघशाखांची आचारपद्धती आणि कार्यक्रम या संबंधात आज पुरेशी पुस्तके आहेत, परंतु सुरुवातीच्या काळात काही नव्हते. त्यामुळे देशभरातील संघशाखांमध्ये संघकार्याचे एकसारखे स्वरूप, त्यासाठी काही व्यवस्था झाली तरच निर्माण होऊ शकते असा विचार झाला. त्याकरता शारीरिक शिक्षण देण्याच्या हेतूने प्राथमिक शिक्षा वर्ग आणि संघ शिक्षा वर्ग भरवण्यास सुरुवात झाली. या शिक्षण वर्गात भिन्न भिन्न शाखांमधील स्वयंसेवक आले. त्यांना एकसारखे संघ शिक्षण दिले गेले. त्यांनी आपापल्या स्थानी जाऊन शाखा उभ्या केल्या. हळूहळू कार्याचा जेव्हा विस्तार झाला, लोकांनी कार्यकर्त्यांची मागणी केली. आमच्या गावात 1 महिना 2 महिने काही कार्यकर्ते दिले गेल्यास तेथे शाखा चालू शकते असे म्हणणारे अनेक लोक झाले. चारी बाजूंनी अशी मागणी येऊ लागली तेव्हा डॉक्टरांनी काही लोकांना इकडे तिकडे गावांमध्ये पाठवले. जे कार्यकर्ते बाहेर जात त्यांच्या जेवणा खाण्यासह अन्य गोष्टींची व्यवस्था तेथील लोक करत असत. अशा प्रकारे कार्यकर्त्यांना इकडे तिकडे पाठवले जाऊ लागले. पूर्णवेळ कार्यकर्त्यांची मागणी. नागपूरच्या आसपास छोट्या मोठ्या शाखा होत्या. त्यात लोक जाऊ लागले. जे कार्यकर्ते संघ कार्य करण्यासाठी बाहेर पडत होते त्यांना तोपर्यंत प्रचारक वा विस्तारक असे कोणतेच नाव दिले जात नव्हते. महाराष्ट्रात काम वाढल्याने प्रदीर्घ काळासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता भासू लागली. 1-2 महिने वेळ देणे पुरेसे वाटत नव्हते. त्यातूनच आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी, व्यवसाय करण्याऐवजी संघकार्यासाठी आपला वेळ देणाऱ्या लोकांची संघकार्याकरता आवश्यकता आहे ही कल्पना पुढे आली. जसजसे असे स्वयंसेवक तयार होऊ लागले तसतसा प्रचारक नावाचा स्वयंसेवकांचा वर्ग तयार होऊ लागला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग कोणी स्वयंसेवक सांगलीला गेला, कोणी पुण्यास गेला, कोणी मुंबईला गेला. या प्रकारे बाहेर जाण्याची पद्धती प्रचलित झाली. या पद्धतीमुळे संघकार्य उभे करण्यात यश मिळू लागल्यानंतर असा विचार पुढे आला की संघकार्य वेगाने वाढवायचे असल्यास पूर्णवेळ काम करणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेवकांची संख्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असली पाहिजे. अशा स्वयंसेवकांना पुढे प्रचारक म्हणून ओळखले जाऊ लागले. संघाचे कार्य वाढत असतानाच त्याच्या बरोबरीने संघापासून प्राप्त झालेले संस्कार आणि प्रेरणा यामुळे स्वेच्छेने संघकार्य करण्यासाठी आपला पूर्ण वेळ देण्यास उद्युक्त झालेल्या स्वयंसेवक वर्गाची संख्याही वाढत गेली. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर भिन्न भिन्न क्षेत्रात जाऊन ते कार्यसंलग्न झाले. असे कार्यकर्ते संपूर्ण प्रांतात पसरले. आज संघाचे जे काम विस्तारलेले दिसत आहे, एवढ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. सर्व स्वयंसेवकांच्या व्यवहाराचा एक विशिष्ट प्रकारचा ठसा सगळीकडे उमटला गेला. हे सर्व प्रचारक स्वयंसेवकांच्या प्रयत्नाने झाले आहे. प्रचारकाची उपयुक्तता. प्रचारकाची उपयुक्तता काय आहे हे लक्षात घेण्यासाठी आपण शेतीचे उदाहरण घेऊ. शेणखत वा रासायनिक खत यांच्या वापराने पीक चांगले येते. खरे तर शेणखत हा शेतीचा मूळ आधार आहे, परंतु रासायनिक खत एका विशिष्ट प्रमाणात टाकल्याने कृषी उत्पादनात विशेष वाढ होते. विज्ञानानुसार शेणखतामुळे वर्षानुवर्षे जमिनीचा कस कायम राहतो. हा कस कायम असेल आणि त्यात रासायनिक खतही आणखी टाकले तर पीक भरघोस वाढते.
शेतीत रासायनिक खत टाकल्याने जसे पीक चांगले येते, तसेच प्रचारकांच्या माध्यमाने संघकार्य वेगाने वाढत जाते. आपापल्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या, नोकरी वा व्यवसायात वा संसारात मग्न असलेल्या स्वयंसेवकाकडून संघकार्य ज्या गतीने वाढण्याची आवश्यकता आहे, त्या तीव्र गतीने ते वाढू शकत नाही. कार्याचा मुख्य आधार सामान्य स्वयंसेवक. प्रचारक वर्ग संघाचे काम वाढवणारे आहेतच, पण आपल्या संपूर्ण कार्याचा मुख्य आधार समाजातील सामान्य व्यक्ती आहे, जी शिक्षण घेणारी, शिक्षण पूर्ण होताच व्यवसाय करणारी, संसार करणारी अशी आहे. जे सैनिक रणभूमीवर जाऊन सज्जपणे उभे असतात, त्यांचीही आपली घरे परिवार असतात. जेव्हा फौज असेल त्यावेळीच आक्रमणाचा बिमोड होऊ शकेल व तेव्हाच अंतर्गत समस्यांवर उपाय निघू शकेल, असा दृष्टिकोन ठेवणे हास्यास्पद आहे. समाजातील अन्य 4 लोकांप्रमाणे सर्वसामान्य जीवन जगणारा सामान्य स्वयंसेवक हा संघाचा खरा आधार आहे. प्रचारकांचे जीवन तर एक प्रकारे काहीसे अस्वाभाविक आहे. संघचालक, कार्यवाह आणि सामान्य जीवन व्यतीत करीत असलेले स्वयंसेवक सर्व प्रकारचे वैयक्तिक प्रश्न, मोह, ममता, सुख, दुःख, नोकरी धंद्यातील धोके, अडीअडचणी या सर्वातून मार्ग काढून समाजकार्य करण्याची आकांक्षा मनी बाळगून संघकार्य करतात. तेच स्वयंसेवक संघाचे खरे आधार आहेत. त्यांच्याद्वारे संघकार्य चालू ठेवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आपले कार्य प्रचारकानुवर्ती होता कामा नये. जर सामान्य जीवन व्यतीत करणारा एक मोठा वर्ग संघकार्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार झाला नाही, तर संघाचे कार्य संतुलित राहणार नाही. अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण होतील. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून संतुलन ठेवावे लागेल. संघाचे कार्य वेगाने वाढवण्यासाठी आणि सर्वत्र एकसारखी रचना आणि योग्य स्तर निर्माण करण्यासाठी प्रचारकांची आवश्यकता आहे. अन्य संघटनांप्रमाणे ढिलाई ठेवून कार्य वाढवल्याने नित्यसिद्ध शक्तीची निर्मिती होऊ शकत नाही. संघकार्यासाठी प्रचारक वर्ग जर चांगल्या प्रमाणात राहिला, तर आपल्या कल्पनेच्या अनुसार संघाचे कार्य योग्य प्रकारे आणि वेगाने पुढे नेता येईल. प्रचारकाची उपयुक्तता लक्षात घेऊन या वर्गाचे अस्तित्व कायम ठेवण्याची जेथे आवश्यकता आहे, त्या ठिकाणी हा वर्ग वाढवीत नेण्याचा नेहमी आग्रहही राहील. हा विचार पुढे ठेवताना देखील आपल्या कार्याचा मुख्य आधार सामान्य जीवन व्यतीत करणारा स्वयंसेवक वर्ग आहे, हे विसरता कामा नये. हा विचार डोळ्यापुढून कधीच जाता कामा नये, नाहीतर कार्यात दोष निर्माण होतील. डॉक्टरांचे एक निकटचे सहकारी श्री अप्पाजी जोशी यांच्याबरोबर एकदा चर्चा करत असताना एक विचार असा पुढे आला की प्रचारक वर्गामुळे फायदा तर झाला, परंतु कधीकधी थोडी हानीही झाली आहे. काही ठिकाणी प्रचारक असल्याचे लक्षात घेऊन संघकार्यासाठी प्रवास करण्याचे कार्य प्रचारकाचेच आहे असे स्थानिक कार्यकर्ते, संघचालक, कार्यवाह इत्यादी मंडळी समजू लागली. कारण प्रचारक 24 तास रिकामा असतो, त्या कामासाठीच त्याने वेळ दिला आहे, अशा प्रकारे विचार केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची काम करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. जर प्रचारक नसता तर त्यांच्याकडून अवश्य प्रवास झाला असता. क्षेत्रातील सर्व स्वयंसेवकांशी संपर्कही झाला असता. सुरुवातीस स्थानिक कार्यकर्ते आपल्या रोजच्या कामधंद्यातून वेळ काढून संघ कामासाठी अन्य गावांमध्ये जाणे ही स्वाभाविक रूपाने आपली जबाबदारी आहे असे समजत होते. पण जागोजागी प्रचारक गेल्यानंतर ही प्रवृत्ती कमी झाली. प्रचारकाने 24 तास संघकार्य करायचे असते हा विचार पुढे आल्यानेच हा दोष निर्माण झाला. कार्याचे दायित्व स्थानिक कार्यकर्त्यांवर. कधीकधी असा प्रत्यक्ष अनुभव येतो की एखाद्या गावी शिबिर योजले तर शिबिराचे ठिकाण शोधण्यापासून तंबूची व्यवस्था करणे, यापासून ते शिबिरासाठी लागणारे सर्व प्रकारचे सामान जमवणे व ते परत करणे इत्यादी कामाची संपूर्ण जबाबदारी प्रचारकांवर पडते. प्रत्यक्षात ही सगळी जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. त्यांनी खरे म्हणजे सर्व व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत. प्रचारक तर
कामात ज्या ठिकाणी कमतरता दिसून येते तेथे काम करतच असतो. संपूर्ण वेळ संघासाठी अर्पित केलेला असल्यामुळे कोणत्याही कामास तो नाही असे म्हणू शकत नाही. पण हे सर्वच कार्य प्रचारकाचे आहे असा संघाच्या प्रचारकासंदर्भातील दृष्टिकोन नाही. प्रचारकाची भूमिका. एक साहित्यकार आहेत जे लेखक आणि नाटककारही आहेत. ते स्वतः नाटके लिहितात, एकपात्री प्रयोग करतात. जी काही मिळकत होते ती त्यांना एकट्यालाच मिळते. पण संघाचा प्रचारक असा असत नाही. संघाच्या कार्यक्रमात प्रचारकच आज्ञा देईल, बौद्धिक देईल, तोच घोष वाजवेल, नंतर येऊन प्रात्यक्षिकही करेल. जर एखादा स्वयंसेवक आजारी पडला तर संपूर्ण रात्र त्याच्यापाशी बसून राहील. एखाद्या स्वयंसेवकाच्या कुटुंबात विवाहादी मंगलकार्य असेल तर तो 24 तास तेथेच काम करील. अशी संघाची प्रचारकामागची भूमिका नाही. संघाच्या प्रचारकाची भूमिका आखूडशिंगी, कमी खाणाऱ्या पण बहुदुधी गाईसारखी आहे. प्रचारक कसा असला पाहिजे, त्याच्यात कोणकोणते गुण असले पाहिजेत, याचे वर्णन करणे कठीण आहे. व्यक्तिगत जीवनात व्यस्त असलेल्या सामान्य लोकांना प्रेरणा देऊन शक्य तितक्या लवकर स्थानिक कार्यकर्ते तयार व्हावेत, हे प्रचारकाने पाहिले पाहिजे. प्रचारक ज्या ठिकाणी जातो तेथील सर्व कामे प्रारंभास त्यालाच करावी लागतात. जेव्हा 20-25 स्वयंसेवक उभे राहतील तेव्हा त्यातीलच 2-4 जणांना निवडून त्यांना योग्य ते प्रशिक्षण, ट्रेनिंग देण्यात यावे आणि ते स्वतःहून काम करण्यास आरंभ करतील अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी. कार्य हळूहळू वाढवता स्वयंसेवकांची योग्य निर्मिती करत करत संघचालक, कार्यवाह, मुख्य शिक्षक, उपशाखांचे शिक्षक असे कार्यकर्ते जितक्या लवकर तयार होतील तेवढ्या लवकर तयार करणे आणि त्यांच्याद्वारे संघाचे कार्य वाढवत नेणे, तसेच सामान्य स्वयंसेवकाकडून काम करून घेणे, हे प्रचारकाचे काम आहे. समजा अधिकारी उपलब्ध नसतील तर जे स्वयंसेवक उपलब्ध आहेत त्यातून कोणाला भाषणासाठी, कोणाला आभार प्रदर्शनासाठी, कोणाला कार्यक्रम घेण्यासाठी तयार केले पाहिजे. त्याकरिता त्यांची तयारी करून घेतली पाहिजे. अन्य लोक नवीन आहेत त्यामुळे ते सर्व बिघडवून टाकतील, त्यांना जमणार नाही, त्यामुळे सर्व काही प्रचारकानेच केले पाहिजे, हे योग्य नाही. शक्य होईल तितक्या लवकर स्थानिक लोकांकडून काम करून घेणेच उपयुक्त आहे. शक्य तेवढ्या तातडीने प्रचारकाने स्वतःला पिक्चरमधून दूर केले पाहिजे. प्रचारक तेथून दूर झाला तरीही कार्य चालूच राहील अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. स्थानिक कार्यकर्ते उभे राहावेत. सामान्य जीवन व्यतीत करणारे, आपापला उद्योग, व्यवसाय, नोकरी करणारे, संसारी असे सर्व प्रकारचे लोक जेव्हा संघ कार्य करण्यास प्रारंभ करतील तेव्हाच संघाला समाजात योग्य स्थान प्राप्त होईल. प्रचारकास ना कामधंदा ना मूलबाळ असे प्रचारकाबद्दल समाजातील लोक म्हणतात. परंतु वकील, डॉक्टर वा अन्य व्यवसाय करणारे लोक संघचालक, कार्यवाह आदी पदांची जबाबदारी स्वीकारून कार्य करतात तेव्हा समाजावर त्याचा प्रभाव पडतो. हे लक्षात घेऊन ज्यांच्यावर संघ कार्याची जबाबदारी आहे असे स्थानिक कार्यकर्ते लवकरात लवकर उभे केले पाहिजेत. जर संघाच्या रोजच्या कार्यक्रमातच रुटीनमध्ये प्रचारक गुंतून राहिला तर त्याच्याजवळ नवनवीन ठिकाणी जाण्यासाठी आणि संघकार्य वाढवण्यासाठी वेळच राहणार नाही. आजकाल साधारणपणे सर्व वेळ शाखा व्यवस्थित करण्यातच जात आहे. नवनवीन स्वयंसेवक शोधण्यासाठी वेळच मिळू शकत नाही. कार्यक्रमांची योजना करावी, त्यातून आपण बाजूला व्हावे आणि स्थानिक स्वयंसेवकांकडून ठरवलेले कार्यक्रम पूर्ण करावेत, अशी प्रचारकाची भूमिका असली पाहिजे. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे टू द मार्क होणार नाहीत असे होऊ शकते. असे असले तरीही संघाचा खरा आधार सामान्य जीवन व्यतीत करणारा स्वयंसेवक आहे, हे लक्षात ठेवून सर्व कार्य त्याच्या माध्यमातूनच केले पाहिजे. संघाचा प्रचारक काम करण्यासाठी 24 तास उपलब्ध आहे अशी भावना जर स्वयंसेवकांच्या मनात उत्पन्न झाली तर त्यांना बसून राहण्याची सवय लागेल. जर सामान्य माणसे कामामध्ये सहभागी झाली नाहीत तर कार्यात दोषही निर्माण होतील. संघाव्यतिरिक्त देशात जी अन्य कार्य चालतात वा चालत आहेत ती सामान्य लोकच करीत आहेत.
सामान्य लोकांची प्रेरणा आणि प्रयत्न यामुळे तर अनेक लोक तुरुंगात गेले, फाशी गेले वा त्यांनी मोठी मोठी कामे केली. संघाचा आधार देखील अशी माणसेच आहेत. संघाच्या कामाचा सर्वत्र वेगाने विस्तार करण्यासाठी आणि नित्यसिद्ध शक्तीची निर्मिती करण्यासाठी प्रचारक पद्धती निर्माण झाली आहे. प्रचारक सर्व गुणसंपन्न असावा. प्रचारकास चांगल्या, कुशल आणि श्रेष्ठ कार्यकर्त्याच्या रूपात आपल्या कार्यक्षेत्रात जावे लागते. लोकांना त्याच्यापासून तीव्र प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रचारकाला संपर्कात येणाऱ्या स्वयंसेवकांना तसेच निर्माण होणाऱ्या परिस्थितीला मोठ्या कौशल्याने, योग्यतेने मार्गदर्शन करावे लागते. प्रचारकाच्या गुणांची सूची द्यायची झाल्यास त्याच्याकडे सर्वच गुण असले पाहिजेत असे म्हणता येईल. तो चांगला वक्ता असावा, विद्वान असावा, तपस्वी असावा, त्यागी असावा, मितभाषी असावा, मधुर व्यवहार करणारा असावा इत्यादी. प्रचारकाच्या गुणांची यादी देण्याची आवश्यकता नाही. जर दिली आणि नंतर परीक्षण केले तर अडचणी निर्माण होतील. मनुष्यात जर कोणते गुण नसतील आणि ते गुण स्वतःमध्ये यावेत अशी त्याची इच्छा असेल तर ते गुण तो अभ्यास, अनुभव, प्रवास याद्वारे प्राप्त करू शकतो. अशा प्रयत्नात त्रुटी असू शकतात, पण याद्वारे पुढे वाटचाल करून मनुष्य आपली योग्यता वाढवत जातो. म्हणून साधारणपणे अनुभव घेतल्यानंतर प्रचारकाला पाठवले जाते. प्रचारकाकडून तशी अनेक कामे अपेक्षित आहेत, पण सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे अन्य लोकांना कार्य करण्याची प्रेरणा त्याने द्यावी आणि तदनंतर सर्व कार्यकर्ते आणि परिस्थिती यांचा विचार करून त्याबाबत सुयोग्य रूपरेषा ठरवून मार्गदर्शन करावे. सतर्कता आणि चतुराईने सर्वांना व्यवस्थित सांभाळत पुढे न्यावे. जर एखादा स्वयंसेवक आपल्या क्षेत्रात चांगले काम करणारा आहे पण लोकांना तो सांभाळू शकत नाही, अशाने प्रचारक बनण्याऐवजी कार्यकर्ता होऊनच काम करत राहिले पाहिजे. वाणीवर संयम आवश्यक. आज विविध कामे वाढत चालली असल्याने प्रचारकावर बरेच ओझे पडू लागले आहे. या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सर्व गोष्टी आणि परिस्थिती यांचा विचार करत कौशल्याने सर्वांना सांभाळून घेणे. सर्व परिस्थिती सांभाळत असतानाच आपल्या वाणीवरही संयम ठेवणे आवश्यक आहे. कोणालाही आपली भाषा आणि व्यवहार याद्वारेच कामात सहभागी करून घेतले जाऊ शकते. प्रचारकाच्या तोंडून जे कोणते शब्द बाहेर पडतील ते आवश्यक, सहेतुक आणि योजनापूर्वक असे असले पाहिजेत. हा गुण अत्यंत आवश्यक आहे. जी गोष्ट आज सांगणे आवश्यक आहे ती आज सांगितली जावी. जे समजावून सांगायचे आहे ते समजून घेण्याची तयारी असल्यास समजावून द्यावे. अन्यथा महिना 2 महिने झाल्यानंतर संपर्क साधून योग्य संधी मिळताच समजावून दिले जावे. या व्यवहारात जर कधी चूक झाली तर ती चूक लवकरात लवकर दुरुस्त करावी. काम करताना कधीकधी राग येतो. वाणीद्वारे वा व्यवहारातून तो प्रकट देखील होतो. परंतु त्याचा फायदा काय? राग येण्यासारख्या घटना घडल्या तरीही राग येता कामा नये. शांत राहिले पाहिजे. प्रचारकाची जबाबदारी सर्व काही ठीकठाक करण्याची आहे. जर काही प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल, राग व्यक्त करायचा असेल, नाराजी व्यक्त करायची असेल तर हे सर्व आवश्यक असेल तरच आणि त्यापासून फायदा होणार असेल तरच केले जावे. आपले संबंध चांगले असले तर क्रोध आणि नाराजी यातूनही काही चांगले निष्पन्न होऊ शकते. आदरभाव आणि प्रतिष्ठा आपल्या व्यक्तिमत्वावर अवलंबून. प्रचारक झालो की लगेच सर्व स्वयंसेवकांकडून मानसन्मान मिळत नाही. ही आदराची भावना आणि प्रतिष्ठा आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारावर प्राप्त होते. पदामुळे मिळणारी प्रतिष्ठा ही खूप कमी काळ टिकते. श्रद्धा आणि आदर या मागून मिळणाऱ्या वस्तू नाहीत. प्रचारकांकडून ज्या परंपरांचे पालन होईल, जसा त्यांचा व्यवहार राहील, त्या आधारावर त्यांना समाजात स्थान प्राप्त होईल. 2-4 दिवस, महिना 2 महिने एकत्र राहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या वागण्यात काही वेगळेपणा आहे हे इतरांना वाटायला हवे. कमी वय असलेल्या, कमी शिकलेल्या प्रचारकांबद्दल प्रेम आणि श्रद्धा असल्याचे ठिकठिकाणी आढळून आलेले आहे.
हे प्रचारक लोकांना योग्य प्रेरणा आणि चालना देणारे, सर्वांना सांभाळून घेऊन बरोबर घेऊन जाणारे, मितभाषी, मधुरभाषी, संयमित आचार आणि व्यवहार करणारे असतात. तसे तर प्रचारकाचे काम अत्यंत कठीण, मोठ्या जबाबदारीचे असते. जन्मापासून वैराग्यमार्गी नसले तरीही प्रचारकाला अविवाहित जीवन व्यतीत करावे लागते. याची चर्चा डॉक्टरांच्या वेळीही होत होती. जीवन आणि शरीराच्या विविध इच्छा आणि आवश्यकता यांच्या संदर्भात ते अनासक्त आणि निराशाही असत नाहीत. कौटुंबिक जीवनाची तर मनुष्यात स्वाभाविक इच्छा असते. लहानपणापासूनच सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षापासून निवृत्त असणारे असे खूपच थोडे लोक असतात. असे जे असतात ते भाग्यवान आहेत. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्यासमोर कोणती समस्याच असत नाहीत. त्यांनाही सांभाळून राहावे लागते. मनुष्य असल्यामुळे त्यांनाही चहूबाजूंनी धोका असू शकतो. निवृत्त जीवन व्यतीत करणारे देखील जर सदैव सतर्क राहिले नाहीत तर त्यांच्या हातूनही चूक होऊ शकते. जे स्वयंसेवक प्रचारक म्हणून निघालेले आहेत त्यांच्यापुढे संघाचे काम वेगाने वाढवण्याची आवश्यकता आहे, हाच विचार राहिला आहे. सैन्यात भरती झालेल्याच्या मनात मरणाला समोर जाण्याची भावना जशी असते, जिवंत राहण्याची इच्छा असली तरीही कोणत्याही क्षणी मरणाला सामोरे जाण्यास तत्पर, अशी संघाच्या प्रचारकाची निवृत्ती असते. सावधगिरीची अत्यंत आवश्यकता. संघाच्या आधी गांधीजी आणि लोकमान्य टिळक यांच्या काळातही ज्यांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी काहीही केले नाही असे कार्यकर्ते होते. त्यांनी वैवाहिक जीवनाकडे पाठ फिरवून समाजात राहून कार्य केले. डॉक्टरांनी जे खूप काही अनुभव घेतले होते त्याच्या आधारावरच ते म्हणत असत की समाजात वावरताना जेवढी सतर्कता ठेवावी तेवढी कमीच आहे. आम्ही सर्व काही जिंकले असा अहंकार बाळगू नका. जे अहंकारात गुरफटतात ते मार खातात. आपले मन अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असले तरी सर्व जगाचे मन शुद्ध स्वच्छ आहे असे समजू नका. आपला आचार विचार आणि मन एवढे स्वच्छ हवे की टीका करण्याची दृष्टी असलेल्या लोकांनाही आपल्यात कोणता दोष दिसणार नाही. अशा सावधगिरीची अत्यंत गरज आहे. स्वयंपाकघरापर्यंत संबंध प्रस्थापित व्हावेत. प्रचारक आणि स्वयंसेवक यांच्यात कसे संबंध आहेत, लोकांकडे ते जातात कसे, तेथे त्यांचे उठणे बसणे कसे असते, हे सर्व प्रश्नही अत्यंत महत्त्वाचे आहेत. संघात परस्परात अत्यंत निकटचे संबंध निर्माण व्हावेत असा प्रयत्न असतो. स्वयंपाकघरापर्यंत संबंध स्थापन करण्याचाही प्रयत्न असतो. स्वयंपाकघरापर्यंत संबंध स्थापन करतेवेळीही अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता ठेवली पाहिजे. व्यवहार स्वच्छ आणि असा असावा की अन्य चार लोकांनाही तो उलगडावा. त्यांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही वा तशी शंकाही निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. कारण समाजात लोकांना ज्या प्रकारे अनुभव येतात त्या अनुभवानुसार आमच्याबद्दलही ते तसा विचार करतात. प्रचारकांचा पुरुषांशी संबंध येतो, स्त्रियांशीही संबंध येतो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग येतो, लहान मुलांना आणि मोठ्या व्यक्तींनाही भेटावं लागते. हे सर्व व्यवहार करताना सतर्कता बाळगणे अनिवार्य आहे. बोलताना, वागताना, उभे राहण्याच्या सवयी संदर्भात वा अन्य व्यवहारात एखाद दुसरी जरी चूक झाली तरी त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. प्रचारकांबद्दल लोकांच्या मनात आत्तापर्यंत जो भाव आहे तो त्यांच्या यशाचा आधार आहे. या भावास थोडासा जरी इकडे तिकडे धक्का लागला तर प्रचारकांच्या बद्दलचा संपूर्ण सद्भाव नष्ट होईल. आपला व्यवहार कसा असतो हे सर्वाधिक महत्त्वाचे. सन 1920 मध्ये अनेक लोकांनी कामधंदा सोडला, शाळा कॉलेज सोडले, नोकऱ्या सोडल्या. त्या कारणामुळे समाजात त्यांच्याबद्दलचा मान सन्मान वाढला. पण 2-3 वर्षानंतर तेच लोक जेव्हा मोठी चूक झाली, कामधंदा सोडल्यामुळे खूप नुकसान झाले असे म्हणू लागले, तेव्हा त्यांच्याबद्दल समाजाला वाटणारा आदर
सद्भावना नष्ट झाली. प्रारंभीच्या काळात आर्य समाजातही खूप चांगले उच्च दर्जाचे प्रचारक निघाले होते. लोकांनी त्यांना गुरुतुल्य देवतुल्य मानून प्रतिष्ठा प्रदान केली होती. पण पुढे ही परंपरा खंडित झाली. त्याचा परिणाम असा झाला की नंतर त्यांच्याबद्दल लोकांना ना प्रेम राहिले ना त्यांच्यावर श्रद्धा राहिली. ज्या उच्च दर्जाचे लोक आणि जसा व्यवहार अपेक्षित आहे तसा न आढळल्यास किंवा तो दर्जा ढासळल्याचे दिसले तर लोकांच्यात निराशा निर्माण होते. त्यामुळे प्रचारकांच्या यशाचा जो आधार आतापर्यंत राहिला आहे त्या प्रकारचा व्यवहार आणि त्या प्रकारचे प्रचारक बाहेर पडले पाहिजेत. त्यासाठी शिक्षण, लेखन, वाचन याचे तेवढे महत्त्व नाही जेवढे महत्त्व व्यवहाराचे आहे. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीच्या मनात प्रचारकाबद्दल प्रेम वाटावे, त्यांच्याबद्दल श्रद्धा वाटावी, असा आदरभाव, श्रद्धा, प्रेमभाव प्रचारकांबद्दल निर्माण झाला पाहिजे. कोठे पाय घसरणार नाही, पाय घसरण्याचा प्रसंगच निर्माण होणार नाही एवढी सावधगिरी हवी. जेवण खाण, उठता बसता, जाता येता, चालता फिरता, बोलते वेळी अत्यंत सतर्कता ठेवली पाहिजे. जी संस्था जितकी जुनी, ज्या संस्थेचे कार्य जितके जुने, त्या संस्थेत तेवढी अधिक सावधगिरी आवश्यक आहे. प्रचारकांचे काम एक विचित्र प्रकारचे कार्य आहे. त्याला अनुरूप व्यवहार करण्याची सर्व जबाबदारी स्वाभाविकपणे प्रचारकांवर येते. काम कठीण असूनही आत्तापर्यंत ते पार पडले आहे. या प्रकारे समाजात आजही स्वयंसेवकांबद्दल, संघाबद्दल, प्रचारकांबद्दल एक प्रकारची श्रद्धा आणि आदर दिसत आहे. ज्या व्यवहार आणि आचरणामुळे हा सन्मान मिळत आला आहे त्याच्याबद्दल अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सुरुवातीस डॉक्टरजी प्रचारकांबद्दल खूप काळजी घेत असत. जे स्वयंसेवक चांगले शिकले सवरले आहेत, चांगल्या परिवारातील आहेत, त्यांनी प्रचारक म्हणून बाहेर पडावे असा आग्रह त्यांनी धरला होता. पण यामागे जे कमी शिकलेले आहेत वा सर्वसामान्य कुटुंबातील आहेत ते एवढे चांगले नसतात असा भाव मात्र नव्हता. स्वतः डॉक्टरसुद्धा एका सर्वसामान्य परिवारातील होते. पण त्या काळी कमी शिकलेले सामान्य परिवारातील लोक जर प्रचारक म्हणून निघाले तर भवितव्य नसलेले, दर्जा नसलेले, घरची परिस्थिती चांगली नसलेले लोक प्रचारक म्हणून बाहेर पडतात अशी समाजाची धारणा होईल. म्हणूनच प्रचारक हा चांगला शिकला सवरलेला, चांगल्या घरातील असला पाहिजे असे डॉक्टरांचे म्हणणे असे. त्यातूनच एखादा स्वयंसेवक हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून प्रचारक होण्याची इच्छा जेव्हा व्यक्त करत असे तेव्हा डॉक्टर त्यास इंटर कर, BA कर, MA पास कर असे सांगत. MA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले पाहिजे. स्वयंसेवकांसमोर ते सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श ठेवत असत. सुभाषचंद्रांनी ICSची परीक्षा दिली, त्यात ते उत्तीर्ण झाले, पण त्या सेवेत ते गेले नाहीत. त्याप्रमाणेच स्वयंसेवकाने उच्च शिक्षण घेऊन नंतर प्रचारक बनून वेळ दिला पाहिजे. सुखवस्तू परिवारातील उच्च शिक्षित स्वयंसेवकाने प्रचारक बनावे हा आग्रह खूप काळपर्यंत धरला जात होता. त्यामुळे प्रचारकाबद्दल समाजात उच्च दर्जाचे वातावरण निर्माण झाले. या वातावरणामुळे त्या दिवसात जर एखादा मॅट्रिक जरी पास झालेला असला तरी तो MA उत्तीर्ण झाल्यासारखा वाटत असे. सुळावरची पोळी खाण्यासारखे जीवन. काही वर्षानंतर डॉक्टर या गोष्टीकडे कमी लक्ष देऊ लागले. जर एखादा स्वयंसेवक मॅट्रिक झाल्यानंतर प्रचारक होण्यास तयार झाला तर त्याची त्यांनी काळजी केली नाही. प्रारंभीच्या काळात प्रचारकांच्या यशासाठी हा आधार आवश्यक होता. प्रचारकांचे काम खूप कठीण असते आणि प्रचारकाची आपल्या कार्यपद्धतीत अनन्यसाधारण आवश्यकता आहे. प्रचारकाचा व्यवहार शुद्ध राहिला पाहिजे आणि अन्य लोकांचाही शुद्ध राहिला पाहिजे एवढे सांभाळून चालले पाहिजे. सुळावरील पोळी खाण्यासारखे प्रचारकाचे जीवन आहे. संघाने आजपर्यंत हे सांभाळले आहे, पुढेही सांभाळायचे आहे. जर प्रचारक बरोबर व्यवस्थेनुसार चालत राहिला तर त्याच्याबद्दल समाजात प्रेम, सन्मान, श्रद्धा आणि आदर आजच्यासारखा नेहमीसाठी कायम राहील.